तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा आपलं नव्याने एकदा स्वागत आहे शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये. तरी आज आपण बघणार आहे एचएफ जातीची गाय, म्हणजेच आपण साधारण भाषेत जिला एचएफ गाय असे सुद्धा म्हणतो. तरी ही बघू शकता आपण आपली एचएफ गाय. तरी मित्रांनो, आपल्या भागात एचएफ गाय ही खूप जास्त आढळून येते. तरी आपण आपल्या गायीचे प्रेमाने, गायीचे असो, बैलाचे असो किंवा कोणत्याही जनावराचे असो, आपण प्रेमाने एक वैशिष्ट्य असे नाव तिचे ठेवलेले असते. तरी मीही माझ्या गायीचे नाव रुक्मिणी असे ठेवलेले आहे. तरी चला आपण बघूया रुक्मिणीबद्दल काही अशी विशिष्ट प्रकारची माहिती. तर ही जी माझी रुक्मिणी आहे, म्हणजेच एचएफ गाय आहे, तर ही आहे आज कमीत कमी 2 वर्षाची. तरी 2 वर्षाची ही माझी रुक्मिणी आहे. आणि हिला म्हणजे जनावरं सांभाळणं हे शेतकऱ्यासाठी आजच्या काळात खूप कठीण असं झालेलं आहे. कारण की आता माझ्या भागात पाणी नसल्यामुळे हिला फक्त आता सुका चारा, हा जो बघत आहे आपण व्हिडिओमध्ये, हा फक्त सुका चाराच उपलब्ध आहे. कारण की हिला खायला असं हिरवं माझ्याकडे आता सध्या काहीच नाही आहे. फक्त मक्काचे दांडे आणि बाजरीचे दांडे एवढंच आता सुका चारा उरलेला आहे. आता ज्यावेळेस खरी सांगायची परिस्थिती म्हणजे ज्यावेळेस मी गाय आणली होती, त्यावेळेस हिला अक्षरशः बघा सुद्धा वाटायचं नाही. कारण की ही शरीराने इतकी बारीक होती की हिला बघितल्यानंतर माणसाला विचित्र वाटायचे. आज आपण व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे बघू शकता की गाय मी कशी केलेली. आता माझ्याकडे पाणी नसल्यामुळे हे बघू शकता आपण वावर नांगराट करून टाकलेली आहे, त्याच्यामुळे त्यात काही हिरवं असं पिकत नाही. परंतु आपण गाय बघू शकता, हिला मी कष्ट, आणि हिचे शिंग जे आहे हे गोल आकार आहे. आणि त्यातल्या तिचं शरीर हे सरपट म्हणजेच गोल आकाराचं नाही तर लांब आकाराचं, त्याला आपण सरपट असे सुद्धा म्हणतो. तरी आपण बघू शकता रुक्मिणी ही खूप गरीब आहे. हिच्याकडे जर आमचा लहान मुलगा म्हणजे छोटंसं बाळ सुद्धा गेलं तरी मान सुद्धा हलवत नाही. चला आपण तुम्हाला आता गायीची वैशिष्ट्य दाखवतो. हे बघू शकता व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे बघा, गाय मारत सुद्धा नाही. बघा, चला आपण आज हे बघू शकता गाय, संपूर्ण गाय बघू शकता तुम्ही. इतकी गरीब गाय तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा आढळणार नाही. छोटे छोटे मुलं सुद्धा हिला चारा पाणी करतात. आणि खास करून आपले महाराष्ट्रीयन शेतकरी हीच गाय खूप जास्त सांभाळतात. त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण काय? त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे फक्त एकच, गाय सर्वात गरीब आणि त्यातल्या त्यात दूध द्यायलाही एक नंबर. आणि खास म्हणजे हिला काही पण टाका, कसंही टाका, सुकलेलं टाका, ओलं टाका, काही पण टाका, ही खाऊन घेते. असं हिला ओलच लागतं, थंडच लागतं असं काहीच नाही. हे बघू शकता आपण. आणि त्यातल्या त्यात हिला म्हणजे चांगले कधी टिपटाप सोय कधी आपण ठेवली तरी हिला गोचिडं होत नाही, हिला काही कोणता प्रकारचा आजारही सुद्धा होत नाही. आता हिच्यासाठी आपण स्पेशल वसरी बांधलेली आहे शेताकडे. तर ही सध्या आपल्याला व्हिडिओमध्ये दिसू शकणार नाही, परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि आता आपण बघू शकता गाय पण एकदम गरीब आहे. महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांनी जर गाय सांभाळली तर ती फक्त सांभाळावं एचप या जातीचीच गाय महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांनी सांभाळावं. पैसाही डबल, दूधही चांगलं आणि गायी एकदम मारकंडी राहत नाही. आणि आपल्या गायीचे नाव काय आहे हे कमेंट करून व्हिडिओमध्ये नक्की सांगा.